RSS बीजेपीची लोक हिंदू राष्ट्राची जरी भूमिका घेत असले तरी संवैधानिक पातळीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा तो प्रश्न केव्हाच निकाली काढलेला आहे। भारताच्या संविधानाची निर्मिती होत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे हा प्रश्न आला आणि पहिलं आर्टिकल बाबासाहेबांना लिहावं लागलं, इंडिया दॅट इज भारत। म्हणजे हिंदू व्यवस्थेला जगवणारे जे लोक होते राजकीय भूमिका घेऊन, त्यांनी हे राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि हिंदू राष्ट्राची घटना आपण निर्माण केली पाहिजे असा बाबासाहेबांच्या पुढे प्रस्ताव त्यांनी ठेवला। तो प्रस्ताव बहुमताने बाबासाहेबांनी फेटाळला आणि कायदेशीररित्या बाबासाहेब आंबेडकरांनी याला रिपब्लिक इंडिया केलेला आहे। जरी भारताच्या संविधानाचं पहिलं कलम इंडिया दॅट इज भारत असलं तरी संविधानाची निर्मिती पूर्ण झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही गोष्ट सातत्याने पुढे येत होती आणि त्यांच्या लक्षात येत होतं की मला कुठेतरी या भारताची या इंडियाची ओळख निर्माण करून ठेवावी लागेल संवैधानिक पातळीवरती। आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या प्रास्ताविकामधून डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आम्हाला शपथ दिली। म्हणजे कायदेशीररित्या हा रिपब्लिक इंडिया आहे। मोहन भागवत असेल की देशाचा कुठलाही प्रतिष्ठित व्यक्ती असेल जो भारताच्या बाहेर जाणारा असेल, त्याला जात असताना जो काही त्याला पासपोर्ट तयार करावा लागतो त्याच्यावरती जो शिक्का बसलेला असतो तो रिपब्लिक इंडियाचा शिक्का असतो। म्हणजे या देशाचं जे काही गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट देखील केवळ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही तर ते रिपब्लिक गव्हर्नमेंट आहे। म्हणजे बाबासाहेबांनी संवैधानिक पातळीवरती या देशाला रिपब्लिक केलेला आहे। ही व्यवस्था बाबासाहेब मांडत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये त्या काही ज्या योजना सुरू होत्या, तर 1948 मध्ये जेव्हा हा प्रश्न आला की डोमिनियन स्टेटचा, जसा 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य देशाला मिळालेलं नाही आहे कायदेशीर, जे स्वातंत्र्य मिळालं ते बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 50 रोजी या देशाला मिळवून दिलेलं आहे। आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच बाबासाहेबांनी रिपब्लिक हा नावाचा शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकला। आम्ही जर ब्रिटिशांच्या कॉमनवेल्थचा जर अभ्यास केला तर ती गोष्ट आमच्या लक्षामध्ये येईल की जागतिक स्तरावरती लोकशाहीच्या संदर्भाने बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली होती दुसऱ्या महायुद्धामध्ये, त्या युद्धाच्या अनुषंगाने जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक अशी भूमिका घेतली होती की स्वतंत्रपणे आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकशाहीच्या बाजूने उभं झालं पाहिजे आणि महाराजांचं बटालियन त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मित्र राष्ट्राच्या बाजूने लढवलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही जिवंत राहिली। हिटलरचा त्या ठिकाणी पराभव झाला। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 19 फेब्रुवारी 1948 ला कॉन्स्टिट्यूशन मध्ये हा शब्द आणला। त्यावेळेला प्रश्न उपस्थित झाला की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जे ब्रिटिश कॉमनवेल्थ आहे यांच्यामध्ये तो प्रश्न उपस्थित झाला की हा प्रश्न कसा सोडवायचा। तो बाबासाहेब म्हणतात तो प्रश्न मी नंतर कधीतरी सोडवेल, परंतु तो लिहून घेतला पाहिजे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक हा शब्द जो टाकला याला आंतरराष्ट्रीय म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की महत्व आहे। आणि म्हणून आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनाच कॉन्स्टिट्यूशन लिहिलं पाहिजे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरच कॉन्स्टिट्यूशन मध्ये असले पाहिजे म्हणून संयुक्त राष्ट्र मित्र राष्ट्रातली जी काही राष्ट्र होती या सगळ्या राष्ट्रांनी बाबासाहेबांना पाठिंबा दिलेला आहे। आणि हा पाठिंबा कसा मिळाला तर शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती या नागपूरमध्ये होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दला पुढे भाषण देताना असं म्हटलेलं आहे की दुसऱ्या महायुद्ध हे जिंकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण तयारी केली पाहिजे। कारण रुझवेल्ट आणि चर्चिल या लोकांनी मित्र राष्ट्रांना अपील केली होती की आपण सुरुवातीला आमच्या सोबत जुळा, भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटून जाईल। भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा बाबासाहेबांच्या रिपब्लिक आयडिओलॉजीशी जुडलेला आहे। एन शिवराज जे रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी देखील त्या ठिकाणी तो प्रश्न मांडला होता आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये फेडरेशनच्या, आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी ती भूमिका घेतली होती की आपल्याला संयुक्त राष्ट्र संघामधले किंवा ब्रिटिश कॉमनवेल्थ मधले लोक पुढच्या टप्प्यामध्ये मदत करतील आणि भारताला स्वातंत्र्य मिळेल म्हणून आपण हा ठराव केला पाहिजे। म्हणजे बाबासाहेबांनी केवळ एक रिपब्लिकन पक्ष बनवण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्ष बनवला नाही। आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की या देशामध्ये केवळ एक राजकीय क्रांती बाबासाहेबाला करायची नाही आहे, कारण राजकीय समता प्रस्थापित झाला असं खुद्द बाबासाहेब आंबेडकरच आम्हाला
कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगतायत एक मत एक मूल्य म्हणजे ही राजकीय समता कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी कायदेशीर प्रस्थापित केलेली आहे. पण बाबासाहेबांच्या पुढे जो प्रश्न होता तो सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा होता. म्हणून संविधान निर्मिती करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण जे दिलं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे संविधान समितीच्या 25 नोव्हेंबर 49च्या की बाबासाहेब असे म्हणतात की या देशामध्ये 26 जानेवारी 50 रोजी कायद्याचं राज्य येणार आहे. परंतु ते राज्य कसं असेल? राजकारणामध्ये समता असेल आणि सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये विषमता असेल. म्हणजे एक घटनाकार संविधान लागू होत असताना भारताची काय परिस्थिती राहील हे तुमच्या पुढे मांडून ठेवत आहेत की सामाजिक आणि आर्थिक विषमता असेल. मग ही सामाजिक आणि आर्थिक विषमता आम्ही कशी नष्ट केली पाहिजे? त्याचे काही कार्यक्रम बाबासाहेबांनी आम्हाला दिला आहे का? त्याची काही योजना आहे का? तर निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुढे त्या योजना ठेवल्या आणि ते प्रश्न लढण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी एक वाहक म्हणून रिपब्लिकन पार्टी आमच्या पुढे दिली. आणि ह्या पार्टीचं जर कॉन्स्टिट्यूशन जर आम्ही वाचलं तर भारताच्या संविधानाच्या बरोबरीचं आणि त्याचं मूल्य फार मोठं आहे. एवढंच नाही तर इंडिया वोट्स नावाचा ग्रंथ जर आम्ही वाचला तर पाश्चात्य राष्ट्रातल्या लोकांनी देखील 4 पाश्चात्य राष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संदर्भामध्ये भूमिका मांडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी रिपब्लिकन पार्टीची घटना जी लिहिलेली आहे याचं जे खुलं पत्र जे दिलेले याची जी 7 प्रिन्सिपल्स बाबासाहेबांनी मांडलेली आहे ही तर भारताचा उद्धार करेलच करेल. परंतु संयुक्त राष्ट्र संघाने तो आपला कार्यक्रम केला पाहिजे. एवढे महत्वाचे ते दस्तावेज आहेत. एवढ्या हलक्याने रिपब्लिकन पक्षाला किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला घेऊ नका. कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी निर्मिती आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या डेमोक्रेसीला एक नवा आदर्श मी कसा देऊ शकतो सामाजिक आणि राजकीय क्रांती करून रक्ताचा एकही थेंब न सांडता अनेकांच्या लोकशाहीच्या घटनेच्या बाबासाहेब आंबेडकरांनी उजळणी केली. बाबासाहेबांनी अब्राहम लिंकन पासून अनेकांच्या लोकशाहीची व्याख्या मांडली आणि बाबासाहेब म्हणतात की मला यांच्यापैकी कुणाचीही लोकशाही मान्य नाही. तर कुणाची लोकशाही? तर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक हा जो शब्द आहे हा बुद्धाचा आयडल शब्द म्हणून वापरलेला आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या कुळ या प्रकरणामध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी बुद्ध हे रिपब्लिक होते आणि रिपब्लिक आयडियोलॉजी त्या कालखंडात होती असं बाबासाहेब स्वतः सांगतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी आयडियोलॉजी उभी केली ती खुल्या पत्रामध्ये आम्हाला दिसते. भारतीय जनतेला जे खुलं पत्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे की या रिपब्लिकन पक्षामध्ये या, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. ते आम्ही आमच्या हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे. राजकारणामध्ये राजकारणासारखं वागलं पाहिजे हा ब्राह्मणवाद आहे. माझ्या बुद्धीने माझ्या दृष्टीने माझ्या वाचनामधून ही जी व्याख्या होते की राजकारण हे राजकारणासारखं केलं पाहिजे हा ब्राह्मणवाद आहे. राजकारणाला नैतिकतेची जोड दिली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि खुल्या पत्रामध्ये ती गोष्ट बाबासाहेबांनी भारतीय जनतेच्या पुढे मांडलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की जगातले जेवढे राज्यशास्त्रज्ञ आहेत जेवढे पॉलिटिशियन आहेत या लोकांनी मानवी समूहाप्रती महाभयंकर गुन्हा केला आहे. काय गुन्हा केला त्यांनी? तर राजकारणाला नीतिशास्त्राची जोड दिली नाही. हे खुल्या पत्रामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये ज्या लोकांना बोलवत आहेत जे वेगवेगळे विखुरलेले सगळे पक्ष एकत्र करत आहेत त्या सगळ्या लोकांना भारतीय जनतेला खुले पत्र त्या खुल्या पत्रामध्ये ही बाबासाहेबांनी खंत व्यक्त केलेली आहे. म्हणजे या देशामध्ये आणि जगामध्ये जे काही राजकारण होते ते भांडवली व्यवस्थेचं राजकारण होते. शोषितांच्या मुक्तीचं होत नाही. आणि आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या शोषितांची मुक्ती करायची आहे आणि ही मुक्ती राजकारणाच्या याने नाही होणार. तर त्याला तुम्हाला नैतिकतेची सामाजिक जोड द्यावी लागेल. त्याला आर्थिक समतेची जोड द्यावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिलेली आहे. हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे काही साधा असा एखादा राजकीय पक्ष नाही इतर लोकांनी पक्ष काढावेत अशा पद्धतीचा. बाबासाहेब आंबेडकरांनी जी 7 प्रिन्सिपल्स लिहिलेली आहे ती जगाचं कल्याण करू शकते असं बी.सी. कांबळे आपल्या एका लेखामध्ये म्हणतात. म्हणजे रिपब्लिकन पार्टीची 7 प्रिन्सिपल्स एवढी महान आहेत की ते भयमुक्त भूकमुक्त आणि दुःखमुक्त भारताची निर्मिती करू इच्छितात.
एवढंच नाही तर जगामध्ये जर काही वाद निर्माण होत असतील, आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण होत असतील, भारतामध्ये काही वर्गामध्ये भेद निर्माण करत असतील, तर ते निर्माण देखील नष्ट करण्याची कुवत या फिलॉसॉफीमध्ये आहे, या कार्यक्रमामध्ये एवढी मोठी मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या पुढे केलेली आहे. परंतु आम्ही हे विसरून गेलो. शेड्यूल कास्ट फेडरेशन एक काळचा असा पक्ष होता की तो देशामध्ये चौथ्या क्रमांकाचा राजकीय अधिकृत पक्ष होता आणि महाराष्ट्रामध्ये तर तो विरोधी पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. प्रश्न असा आहे की राजकारणाला आम्ही कशा पद्धतीनं पाहतो. या देशामध्ये जाती व्यवस्था हे बाबासाहेबांना माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तो अनुभव घेतलेला आहे राजकारणामध्ये. 52 आणि 54च्या निवडणुकामध्ये स्वतः त्यांचा पराभव झाला, परंतु त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या एक दिवस आधी आपण राजकारण सोडणार का? बाबासाहेबांनी म्हटलं मी कधी राजकारण सोडणार नाही. का म्हटलं बाबासाहेबांनी? की राजकारण हे एक तुमच्या विकासाचं मुक्तीचं एक हत्यार आहे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं विकसित केलं पाहिजे. त्याला जर धार नसेल तर तुम्ही समोरच्या माणसाचा पराभव कसा करणार? म्हणून बाबासाहेबांनी काही स्ट्रॅटेजी उभी केली होती. ती स्ट्रॅटेजी आंबेडकरी चळवळीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये पुढे आली नाही. म्हणून आम्हाला आणि येणाऱ्या पिढीला त्याची फळं भोगावी लागतील. माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना पत्र दिली होती रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची, त्याच्यापैकी एकही व्यक्ती नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये 3 ऑक्टोबर 57 नव्हता. MR चौधरी मुस्लिमांचे दिग्गज नेते होते, म्हणजे बॅरिस्टर जिन्नाचे सहकारी, आणि त्यांचा प्रचंड प्रभाव त्या ठिकाणी होता. मुस्लिम लीगचं जे एक मत बाबासाहेबांना जे मिळालं ते त्यांच्या सहकार्यामधून आपल्याला त्या कालखंडामध्ये मिळालं. या माणसाची बाबासाहेबांचा पत्र व्यवहार झाला, बैठका झाल्या आणि ते व्यक्ती बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीत यायला तयार होते. DD गोस्वामी सारखी व्यक्ती, मल्होत्रा सारखी व्यक्ती, जयप्रकाश नारायण सारखी व्यक्ती, राम मनोहर लोहिया सारखी व्यक्ती, अशोक मेहता सारखी व्यक्ती, मधु दंडवते सारखी, कुठे गेली ही व्यक्ती? आचार्यात्री, SM जोशी, नाग गोरे, या सगळ्या लोकांची बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगाने पत्र व्यवहार केलेला होता. त्यांच्याशी बोलणी केलेली होती. त्यांची कार्यकारिणी देखील बाबासाहेबांनी तयार केलेली होती. मग का रिपब्लिकन पार्टीमध्ये हे लोक आले नाही? बाबासाहेब आंबेडकरांना जाती व्यवस्था या देशातली नष्ट करण्यासाठी पक्षाला सार्वव्यापिक स्वरूप द्यायचं होतं. पण आम्ही पाहतो की शेड्यूल कास्ट फेडरेशनचं रूपांतर केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. आमची मानसिक दशा राजकारणातली बदलली नाही. आम्ही केवळ जातीचं राजकारण करत राहिलो आणि बाबासाहेबांनी जे संघटन बांधून ठेवलेलं होतं, जो समाजामध्ये शक्ती होती, त्या शक्तीचा 10, 5, 20 वर्ष त्याचे परिणाम आम्ही घेतले, फायदे घेतले आणि आज या पतना अवस्थेमध्ये आम्ही उभे झालेले आहोत. आज आम्हाला एक सीट देखील तिथं त्या ठिकाणी मिळत नाही. बाबासाहेबांना या गोष्टी माहिती. 54 आणि 52च्या पराभवानंतर राजकारणाची स्ट्रॅटेजी बाबासाहेब बदलवून पाहत होते. निवडणूक आयोगाच्या नियमावली बदलवून पाहत होते, कायदे बनवून पाहत होते. त्यांची इच्छा होती की प्रोटेस्टल प्रेझेंटेशन सिस्टम राजकारणामध्ये आणायचा आणि जे जातीवाद करतात त्या लोकांना बाजूला सारायचं आणि आपलं प्रतिनिधित्व मिळवायचं. आम्ही रिपब्लिकन पार्टीची राजकारणाची चळवळ करत असताना कधी ही भूमिका घेतली नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हा नारा रिझर्वेशनसाठी वापरला, पण आम्ही कधीही तो राजकारणासाठी वापरला नाही. भारताच्या संविधानाचा आर्टिकल 80 आणि 107 आम्हाला प्रतिनिधित्व द्यायला तयार आहे. बौद्धांचा जरी प्रश्न केला, बौद्धांची जरी रिपब्लिकन पार्टी म्हटली, तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचं प्रमाण किती आहे आमचं? 11 करोड लोकसंख्येमध्ये आम्ही जवळजवळ 15% लोक आहोत. मग या 15% लोकांचं प्रतिनिधित्व जवळजवळ 6 खासदार या महाराष्ट्रामध्ये बौद्धांचे अधिकृत असायला पाहिजे. एवढी तरी राजकीय रणनीती आम्ही आखली का? दुसऱ्यांच्या दारावरती एका सीटचं भीक मागायचं राजकारण आम्ही करत आलेलो आहोत. कुठे विकास होणार आहे आमचा? आम्हाला बदलावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांची आयडियोलॉजी अशी आहे, भारत बौद्धमय करण्याची आयडियोलॉजी आहे. जो रिपब्लिक असतो तो जातीला आणि धर्माला मानत नसतो, तो सेक्युलर असतो, नाही सेक्युलरच्या पुढे गेलेला असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 72 आणि 74 मध्ये जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो काही बदल केला इंदिरा गांधींनी, ते काय बाबासाहेबांना माहित नव्हतं? सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. ही गोष्ट काय बाबासाहेबांना माहित नव्हती? पण बाबासाहेब एवढे विद्वान आहेत की त्यांनी या देशाला सेक्युलरच्या पुढे नेऊन ठेवलेला आहे. केवळ ऐहिक जीवनाच्या, इहवादी जीवनाच्या पुढे एक जीवन आहे, एक तत्वज्ञान आहे आणि ते बुद्धाचं ते नैतिक तत्वज्ञान आहे. आम्ही सेक्युलर शब्द टाकला म्हणजे काय चारवाकवादी लोक खा प्या आणि मजा करा?
एका नैतिकतेला या समाजाला आणि देशाला बाबासाहेबांना बांधायचं आहे. इंदिरा गांधींनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये आम्ही कोणी बोलू शकलो नाही, कारण आम्हाला बाबासाहेबांची विचारधारा समजलीच नाही. आर्टिकल 31 भारताच्या संविधानामध्ये मूलभूत संपत्तीच्या अधिकाराचं कलम आलं. हे कलम त्या बाबासाहेबांचं होतं. मी अशा किती कलमा दाखवतो भारताच्या संविधानामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांना एक्सेप्ट नव्हते. त्या काहीतरी कोणीतरी घुसडून ठेवलेल्या आहेत. आणि याचा खुलासा 1955 मध्ये बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये केलेला आहे, राज्यसभेमध्ये. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही 31व्या कलमाबद्दल जर संविधान समितीला विचारत असाल, संविधान समितीचं ते कलम नाही आहे. ते नेहरू, पंत आणि पटेलांनी इथल्या भांडवलदार लोकांना, टाटा बिर्लाला प्रोटेक्ट करायसाठी टाकलेलं ते संविधानामध्ये कलम आहे. बाबासाहेब आंबेडकर संपत्तीच्या मूलभूत अधिकार कुणालाही देऊ पाहत नव्हते, कारण त्यांना या देशामध्ये कायद्यानं सामाजिक आणि आर्थिक क्रांती करायची होती. परंतु या 31व्या कलमाने टाटा बिर्ला, मफतलाल, लार्सन टुब्रो आणि आता अंबानी, अदानी वगैरे यांना सगळ्यांना आपण प्रोटेक्ट करत आहोत. कुठेही आंबेडकरी चळवळीची, राजकीय आणि सामाजिक क्रांतीची विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली तिला आम्ही समजू शकलो नाही. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एंट्रन्स स्कूल ऑफ पॉलिटिक्स काढलं होतं. आम्ही 3-4 वर्षापासून रिपब्लिकन स्कूल ऑफ पॉलिटिक्स चालवतो. आम्ही त्याचे कार्यक्रम चालवतो. रिपब्लिकन विचारधारा म्हणून याच इमारतीमध्ये चौधरी साहेबांच्या आम्ही नागपुरातल्या विद्वान लोकांना एकत्र करून त्याच्यावरती आम्ही चर्चा घडवत आहोत. कारण ही आयडियोलॉजी जोपर्यंत पुढे येत नाही राजकारणामध्ये आम्ही सक्सेस होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुढे जे काही धोरण ठेवलेलं आहे ते धोरण जर पुढे जाईल तर निश्चित सांगतो, राजकारणामध्ये कितीही जातीवाद असला तरी आम्हाला प्रतिनिधित्व मिळू शकते. जर आम्ही रिझर्वेशन जर मिळवलं राजकारणामध्ये ॲज अ बुद्धिस्ट म्हणून, प्रो प्रोटेशनल प्रेझेंटेशन सिस्टीमच्या माध्यमातून, तर या महाराष्ट्रामध्ये तर 6 सीट तर आमच्या खिशामध्ये आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर भारतामध्ये बौद्ध जर आम्ही वाढवले तर ठिकठिकाणी त्या पद्धतीनं आम्ही आमचे प्रतिनिधी उभे करू शकतो. ते राजकारणामध्ये जिंकू शकतात. आज इथं परिस्थिती अशी आहे की बाबासाहेबांनी रिझर्वेशन मिळवून दिलं शेड्यूल कास्टचं. महाराष्ट्रातल्या 59 जाती आणि देशातल्या 1,500 जाती त्यांना फायदा घेतात. आणि आमचा माणूस जेव्हा उभा राहतो तर तिथं दुसऱ्या समाजाच्या शेड्यूल कास्टच्या माणसाला मतदान होते आणि पर्टिक्युलर बौद्ध समाजाच्या माणसाला तिथं मतदान होत नाही. हा जातीवाद आहे. हा जातीवाद जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर राजकारणामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात बौद्धांनी प्रतिनिधित्व मागितलं तर उद्या जर तो माणूस उभा राहिला, राखीव सीट बौद्धांसाठी असली तर त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तिथं मतदान द्यावं लागेल. नाईलाज म्हणून द्यावं लागेल, कारण त्या ठिकाणी आमचाच प्रतिनिधी उभा राहील, दुसऱ्याला त्या ठिकाणी उभं राहता येणार नाही. म्हणजे लोकसंख्या आमची आणि रिझर्वेशन कुणाला मिळतं त्यांना. नांदेडमध्ये 4,60,000 बौद्धांनी नाव नोंदवल्यामुळं तो मतदारसंघ रिझर्व झाला नाही. आमची एवढी लोकसंख्या. म्हणजे हे महाराष्ट्राचं जर चित्र आम्ही संशोधन केलं याचं, तर आमच्याकडे एवढं मतदान आहे की पार्लमेंटमध्ये आम्ही सहजरित्या ॲज अ बुद्धिस्ट म्हणून निवडून जाऊ शकतो. पण आम्ही राजकीय भूमिका त्या पद्धतीनं आमची मांडली नाही. आम्ही कधी त्या संदर्भानं भूमिका घेतल्या नाही. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीकडे डोळा ठेवून चळवळीला पुढे नेऊ नका, हा एक विचार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक विचार आहे, हे तत्वज्ञान आहे, ही चळवळ आहे, हिला पुढे न्यायचं आहे. काल एन शिवराज होते, नंतर दादासाहेब गायकवाड आले, मग दादासाहेब गवई आले, आज एस राजेंद्र नाईक, उद्या आणखी कोणी असेल. संस्था जिवंत राहिली तर समाज जिवंत राहील. संस्था जिवंत राहिली तर समाज जिवंत राहील. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी या 4 संस्था दिलेल्या आहेत. पण आम्ही पाहतो की या संस्थेसाठी कोणी काम करताना दिसत नाही. रिपब्लिकन पार्टीचे जर कागदपत्र आम्ही शोधले, शेड्यूल कास्ट फेडरेशनची कागद शोधले, तर बाबासाहेबांनी मांडणी केलेली आहे की समता सैनिक दलाची निर्मिती रिपब्लिकन पार्टी करेल. मग असं होताना दिसते का? बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा बनवली, पीपल्स एज्युकेशन सोसायटी बनवली, त्यांच्यातही त्यांनी ताळमेळ टाकून ठेवला. आज 12,000 करोडची प्रॉपर्टी असेल किंवा त्यापेक्षा जास्त. पण आम्ही पाहतो की त्याच्यातली 20 एकर शेती तर तिथे मिलिंद महाविद्यालयाच्या समोरची तिथल्या पंड्यांनी, पुरोहितांनी मंदिरं बांधले आणि घंटे वाजवत आहेत. 19 ते 20 वर्ष आम्ही नामांतरासाठी लढा दिला. त्या भूमीवरती तिथं मंदिरं उभे झाले आणि तिथे घंट्या वाजत आहेत. जागा कुणाची? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बाबासाहेबांची जागा. करोडोची जागा आहे, जिकडे तिकडे विखुरलेली जागा आहे. कुठे आम्ही त्या मातृसंस्थेचा फायदा घेतो? बाबासाहेबांनी आमच्यासाठी करून ठेवलेलं असताना आम्ही त्या गोष्टीचा बिलकुल फायदा घेत नाही. समता सैनिक दलाच्या माध्यमातून केवळ समाजाचं संरक्षण करणे एवढी भूमिका बाबासाहेबांची नाही.
आठवडी कार्यक्रम जर पाहिला तर रविवारचा हा दिवस सोशल आणि पॉलिटिकल चर्चा करा आणि तिथून कार्यकर्ता निर्माण करा आणि तो रिपब्लिकन पक्षाला पुरवा, अशी बाबासाहेब आंबेडकरांची योजना आहे. परंतु या सगळ्या गोष्टी होताना दिसत नाही. मग नेमकं आम्ही चळवळ चालवतो तर काय? तर मला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती जे काही चळवळी होतात त्या प्रतिक्रिया आहेत, त्या काही चळवळी नाही आहेत. प्रतिक्रिया म्हणजे काय? तर एखाद्यानी गोखले इन्स्टिट्यूट मध्ये बसायचा आणि नामांतराचा प्रश्न उभा करायचा आणि तो लादायचा तुमच्यावरती आणि तुम्ही तो 20 वर्ष वाहत न्यायचा. लीडरचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने उभा करायचा आणि त्याची प्रतिक्रिया आम्ही द्यायची. कुणीतरी पुतळ्याचं विडंबन करायचं आणि रस्त्यावर आम्ही उतरायचं. हा तात्कालिक कार्यक्रम आहे. हे काही लॉंग प्रोसेस नाही आहे आंबेडकरी चळवळीची. आंबेडकरी चळवळीचा कार्यक्रम आहे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, बुद्धी, प्रामाण्यवादाची प्रस्थापना करणे आणि भारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक आर्थिक क्रांती करणे. आम्ही करतो का? आमचा अजेंडा आहे का हा? आपण बोलताना म्हणतो, भाषणामध्ये सांगतो श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत, तेवढी महागाई वाढली, असं झालं तसं झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आयोजन दिलेलं होतं, नियोजन केलेलं होतं स्टेट अँड मायनॉरिटीचं, की भारताच्या संविधानामध्ये अधिकृतरित्या कायद्याने अर्थव्यवस्था टाका. मग या देशामध्ये जर कुठलाही माणूस आला तर तो तुमची अर्थव्यवस्थेचा कार्यक्रम राबवेल. इथे येणारे सरकार हे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कार्यक्रम राबवतात. जर राजकीय पार्ट्यांना भांडवलदार लोक पैसा पुरवत असतील तर इथले राजकीय पक्ष त्यांचं काम करणार नाही का? तुमचं काम करणार आहेत का? आणि म्हणून आम्ही ही जी काही सिस्टम पाहतोय लोकशाहीला उद्ध्वस्त करणारी फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. काही लोकांशी जेव्हा आम्ही खासगीमध्ये बसतो आणि काही अभ्यासक विद्वान लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो किंवा चर्चा करतो तेव्हा आम्हाला माहिती मिळते की किती विषारी पद्धतीने RSS आणि BJPने आपली माणसं सगळ्या क्षेत्रामध्ये पेरून ठेवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीचा घात त्या ठिकाणी होणार आहे. मग डेमोक्रॅसीला जर वाचवायचं असेल तर आमच्यामध्येही आम्हाला डेमोक्रॅसी निर्माण करावी लागेल. भारताचं संविधान वाचलं पाहिजे असं जेव्हा आम्ही म्हणतो तर मग रिपब्लिकन पार्टीचं संविधान कोण जगणार आहे? म्हणजे आम्हाला जी गोष्ट कठीण वाटते ती सोडून द्यायची आणि जी सोपी वाटते ती दुसऱ्यावरती थोपवायची. म्हणजे हे पद्धत बदलली पाहिजे. तुम्हाला जर राजकीय सामाजिक क्रांती करायची असेल तर तुम्हालाही तुमच्या समूहामध्ये डेमोक्रॅसी सिस्टम आणावी लागेल. ती सिस्टम सक्सेस होईल नाही होईल हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु ती तुम्हाला जगावी लागेल. बुद्धाच्याही काळामध्ये बुद्धाचे विरोधक नव्हते अशातला भाग नाही. बुद्ध जेव्हा तत्वज्ञान सांगत होते तर 62 वाद बुद्धाच्या काळामध्येही जन्माला आलेले आहेत. म्हणजे बुद्धांनी जे काही तत्वज्ञान दिलं, संशोधन केलं, जे काही ज्ञान प्राप्ती झाली आणि जगाच्या पुढे वाटलं तर त्यावेळेलाही 62 वाद बुद्धाच्या कालखंडात जिवंत होते. म्हणजे हे वाद आज आहेत ते उद्याही असणार, परवाही असणार. या वादाकडे लक्ष देऊ नका आणि आपली जी काही एनर्जी आहे, आपली जी काही सामर्थ्य आहे, बुद्धी आहे किंवा आपला जो काही वेळ किंवा जो काही आपण आता पैसा आहे किंवा जे काही आपलं असेल ते येणाऱ्या कालखंडाच्या योजनेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावरती आरूढ होऊन आम्हाला पुढे जावं लागेल. रिपब्लिकन पार्टीच्या संदर्भाने अनेक गैरसमज आहेत लोकांमध्ये. लोक तर म्हणतात की तो पक्ष बाबासाहेबांनी उभा केलेला नाही, कारण त्याला कारण असं आहे की 3 ऑक्टोबर 57 मध्ये आम्ही पक्ष स्थापन केला हे जाहीर केलं. त्याचा परिणाम असा झाला की विरोधकांच्या हातामध्ये आम्ही आईचं पोलीस दिलं. पोलीस असं दिलं की बाबासाहेब तर 6 डिसेंबर 56 महापरिनिर्वाण झालं आणि हा पक्ष 3 ऑक्टोबर 57 स्थापन झाला. आम्ही जर स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यपद्धतीकडे जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ठराव केला तेव्हा तो पक्ष अधिकृत झालेला आहे. म्हणून 30 सप्टेंबर 1956 हे रिपब्लिकन पार्टी अधिकृत आहे. बाबासाहेबांनी दिल्ली मुक्कामी त्यांच्या निवासस्थानी या पक्षाची स्थापना केलेली आहे. 3 ऑक्टोबर 57 जर काही झालं असेल तर ती त्याची केवळ घोषणा झाली आणि ही घोषणा 3 ऑक्टोबर 57 ची आहे. पक्षाची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कार्यपद्धती, कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही रिपब्लिकन पार्टीला उभं केलं का? अजिबात केलेलं नाही. कार्यपद्धतीला उभं न केल्यामुळे अनेक लोक टीकाकार झाले, अनेक लोक पक्षाच्या आणि चळवळीच्या बाहेर राहिलेले आहेत आणि मग अनेक लोक टीकाकार झाल्यावर पक्षाच्या चळवळीच्या बाहेर राहिल्यावर अशा लोकांकडून आम्ही अपेक्षा करू त्या काळातल्या अनेक समस्या होत्या, समाज एकत्र होता आणि भाग्यसंगीत होता. म्हणून आम्ही पाहतो की दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाचं आंदोलन जगामध्ये रिपब्लिकन म्हणजे त्या एका राजकीय पक्षाच्या प्रमाणे एवढं
4,60,000च्या जवळजवळ लोक देशात तुरुंगात गेले, खूप लोक तुरुंगात गेले, अनेक लोक आणि अनेक वेदना सहन केल्या. तर त्यांना एवढ्या आहेत की आपण सर्व आश्चर्य व्यक्त करू अशा पद्धतीने शिस्त त्या काळामध्ये आता समाजामध्ये होती. आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की चौकाच्या सरकारी म्हणजे तुमच्याकडे सत्ता नसताना तुम्ही तुमची मतं सरकारवर लादू शकता, तुमचा कार्यक्रम सरकारला तुम्ही देऊ शकता आणि सरकारला तो इन्फ्लुएन्स करता येतो. त्या पद्धतीची आम्ही भूमिका घेतो का? त्या पद्धतीची चळवळ किंवा राजकारण आहे का आमचं? आज महाराष्ट्राचा जरी विचार केला तर आम्ही जवळजवळ अनेक ठिकाणी एवढे प्रभावी आहोत राजकारणामध्ये की सहजरित्या आम्ही त्या सीटात जिंकू शकतो. आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. त्या पद्धतीनं आम्ही काही मांडणी करतो का? त्या पद्धतीनं आमचे कार्यक्रम आहेत का? आम्ही अनेक दिवसापासून याचा विचार करतो आणि आमची इच्छा होती की या पद्धतीचे कार्यक्रम बैठका वेळावेळी लोकांमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्याच्यामधून लोकांना आपण एकत्र करू आणि ते शक्य नाही ते शक्य करून टाकतो. आम्ही निराश नाही आहे. मी जरी व्यक्तीच्या आमची जरी आम्ही जे काही तयार झालेले लोक आहोत आम्ही निराश नाही. अभ्यासू आहेत, निर्व्यक्ती आहे. राजकारण करायचं ना पैसे कमवायचं उद्देश आहे की बाबासाहेबांची बाजू आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये या सगळ्या लोकांच्या शक्तीचा त्यांच्या बुद्धीचा तुम्ही आम्ही फायदा घेतला पाहिजे. पक्षाच्या दृष्टीने हे जर करायला पाहिजे नेतृत्वाचा प्रश्न आहे. आमची काही अपेक्षा नाही, काही बळजबरी नाही, परंतु आम्ही काम करणार आणि आपल्याला त्यात पूर्ण आणि मला असं वाटतं की आपण सहज मी अनुभव घेतो आहे लोकांमध्ये फार मोठी चेतना आहे. अनेकांचे जे पक्ष आहेत त्यांच्या स्वतंत्र अशा घटना आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या तारखा आहेत, त्यांच्या नोंदी आहेत. उदाहरणार्थ 4 जून 1994ला भारिप बहुजन महासंघाचं स्वतंत्र रजिस्टर्ड आहे. रिपब्लिकन शब्दाची त्याचा संबंध नाही, त्याची पारापानाची घटना आहे. अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बाबासाहेबांनी स्वतः तयार केलेली, त्याची ध्येय आणि उद्दिष्ट जगातल्या लोकांनी गौरविलेली आहेत. म्हणून आमच्यासाठी ही जमेची बाजू आहे. परंतु त्या रिपब्लिकन पक्षाप्रमाणे आम्ही जातो का? त्या रिपब्लिकन पक्षाप्रमाणे आम्हाला जाता येईल का? याचा प्रयत्न नेतृत्वाने करायचा आहे. नेतृत्व जे आहे ते फार या ठिकाणी जबाबदार असतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा प्रश्न केला की रिपब्लिकन पक्षाचं तत्वज्ञान कोणतं, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की रिपब्लिकन पक्षाला सर सेनापतीची गरज आहे. मग खरंच आमचा सर सेनापती कसा असला पाहिजे? तो कसा असला पाहिजे? तो खूप शक्तिशाली असला पाहिजे, भूमिका घेण्यामध्ये बुद्धिवादी असला पाहिजे, त्याने येलेल्या प्रत्येक प्रश्नाचा सामना केला पाहिजे, समाजातल्या सगळ्या प्रश्नांना आणि लोकांना एकत्र कसं करता येईल याची आयडियोलॉजी त्याच्याकडे असली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं समाजामध्ये पक्षामध्ये वज्जीसारखी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या भूमिका आहेत या भूमिका जर आम्ही जगत नसू तर आमचं संघटन जे आहे मला वाटतं ते पुढे जाणार नाही. येणाऱ्या काल कसा असेल ते मी सांगू शकत नाही, परंतु निश्चितच एकच पक्ष असा आहे बाबासाहेबांचा की जो या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांती करू शकतो. आणि हे होऊ नये म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये डायल्युटीकरण झालेलं आहे. हे आतून जसं झालेलं आहे तसं बाहेरून देखील झालेलं आहे. म्हणजे दोनही बाजूने बाबासाहेबांच्या विचाराला कुठेतरी चेपवल्या जात आहे, कुठेतरी विकृत केल्या जात आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये होताना आम्हाला दिसतं. बहुजन समाज पार्टी जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला त्यांनी काय नारे लावले? एकच नारा लावला होता की रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट आहेत, रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट आहे, रिपब्लिकन पार्टी अशी आहे तशी आहे वगैरे वगैरे. आज बहुजन समाज पार्टीचे किती गट आहेत, किती पद्धतीने त्यांचे गट निर्माण झाले आणि आम्ही पाहतो की त्याच्यापेक्षा आमची तरी रिपब्लिकन पार्टीची भूमिका चांगली आहे. त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका रिपब्लिकन पार्टीने कधी घेतलेल्या नाही आहेत राजकारणामध्ये. उत्तर भारताचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. आंबेडकरी चळवळीला, आंबेडकरी विचाराला पुढे नेण्याचं भक्कम काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेलं आहे. इथूनच मसल पॉवर, इथूनच मनी पॉवर आणि ब्रेन पॉवर उत्तर प्रदेशला पुरवलेला आहे. मी तुम्हाला अशी लोकांची नावं दाखवतो की या महाराष्ट्रातून लोक गेलेले आहेत कार्यकर्ते ज्यांनी उत्तर प्रदेशच्या भिंती रंगवलेल्या आहेत.
म्हणजे किती मोठं योगदान आम्ही दिलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती आजही ताकद आहे, ते पोटेन्शियल आजही आमच्यामध्ये आहे. हे पोटेन्शियल जर आम्ही रिपब्लिकन पक्षासाठी जर वापरलं तर आम्ही क्रांती करू शकतो. सहजरित्या ती गोष्ट आम्ही करू शकतो आणि ती गोष्ट करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका राष्ट्रीय नेते आमचे घेतील, परिस्थिती अशी आहे की आम्ही एखाद्या निर्णायक भूमिकेवरती येऊ शकत नाही, परंतु गवई साहेबांनी एक भूमिका घ्यायला पाहिजे. आम्ही जे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये फिरलो, आमच्याकडे काही अशी मंडळी आहेत, जर जीवने साहेब काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत तर आपली युती झाली नाही तर मग काय, तर तयार आहेत लोक निवडणुका लढवायला रिपब्लिकन पार्टीवर. आपल्याकडे तयार आहेत विरोध करायला, पैसे खर्च करायला. फंड जरी नसला ना पक्षाकडे तरी काही कार्यकर्ते असे तयार आहेत. परंतु तुम्ही वेळेवर सांगणार की आता उद्या फॉर्म भरायचा आहे आणि आज तयारी करा, तो कसा तयारी करा. म्हणजे तुमची कुठेतरी राजकीय स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण ठरलेली पाहिजे आहे की जर काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या सोबत युती करणार नसेल तर महाराष्ट्रातल्या 10-12 सीटा लोकसभेच्या आम्ही लढवू शकतो आणि त्या पद्धतीने आपल्याजवळ लोक आहेत. परंतु तुम्ही संवाद जर करणार नसाल, त्या पद्धतीने जर तुमची भूमिका पुढे जाणार नसेल तर येणारा जो माणूस असेल पैसे लावणारा किंवा उभा राहणारा, त्या माणसाच्या दृष्टीनं तुम्ही काय निर्णय प्रक्रिया करत आहेत आम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हा पक्ष जगला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे, या पक्षावर मी उमेदवार झालो पाहिजे असा उत्साह लोकात आहे, लोकांची तयारी आहे. एवढंच नाही तर अनेक गट तर असे आहेत की ते आपले गट विसरून विसर्जित करून जाहीररित्या प्रतिज्ञापत्रावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या बॅनर खाली काम करायला देखील तयार आहे. मग आमच्याकडे काय योजना आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करणार आहात, कारण या गोष्टी आमच्या हातामध्ये आहे, नेतृत्वांच्या हातामध्ये आहे. नेतृत्व काय भूमिका घेतो त्याच्यावरती काही भूमिका विसंबून असतात आणि त्या दृष्टीनं आम्ही वॉच अँड सी म्हणजे पाहत आहोत. कारण आम्ही एका निर्णय प्रक्रियेपर्यंत येण्याआधी समन्वयाच्या माध्यमातून आम्हाला काही करता येते का, तो प्रयोग आम्ही करत आहोत. आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि जर त्या होत नसतील तर मग समाजाचा घात करून राजकारण करणाऱ्या लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीच्या माध्यमातून आपली पुढची वाटचाल काय असेल ते आम्हाला ठरवता येईल. म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला, 2-3 वर्षामध्ये अनेक वेळा प्रयत्न केला की लवकरात लवकर अधिवेशनं झाले पाहिजे, कार्यकर्त्याशी संवाद झाला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र बसवा, काहीतरी निर्णायक भूमिका घ्या. तुम्ही जर काही तुमचीवाली ताकद दाखवली तर किमान काँग्रेस राष्ट्रवादीला एक प्रेशर निर्माण होईल आणि तुमच्याबद्दल काहीतरी त्यांच्यामध्ये एखादी चर्चा करण्याच्या दृष्टीनं वातावरण निर्मिती होईल. तर त्याही गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या नाहीत. परंतु मी अध्यक्ष साहेबाशी बोलताना मगाशी म्हटलं की साहेब आमचा उद्देश असा आहे की रिपब्लिकन पार्टीचा आवाज मोठा झाला पाहिजे, जो आता आहे तो आणखी मोठा झाला पाहिजे, त्याचं काहीतरी असं एक बार्गेनिंग पॉवर उभं होईल, या स्थितीमध्ये त्याला आणता येईल का, या स्थितीनं आपण चर्चा केली पाहिजे. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडाच्या आधी आम्हाला काही महाराष्ट्राच्या लेवलवरती अशी ताकद अधिवेशनाच्या माध्यमातून उभी करता येईल का, याची देखील चर्चा आणि मांडणी तुम्ही वरिष्ठ नेत्यांच्या सोबत केली पाहिजे असं आम्ही त्यांच्याशी त्या संदर्भानं चर्चा केलेली आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची की मी निर्णय नाही घेऊ शकत, तुम्ही बसलेली मंडळी या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही, परंतु एक निर्णय आम्ही सगळे घेऊ शकतो की रिपब्लिकन पार्टीचे वाहक आम्ही होऊ शकतो, रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आम्ही होऊ शकतो. उद्या जर रिपब्लिकन पार्टीची जर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची ही जर सहानुभूती उभी झाली तर मला नाही वाटत की एखादा माणूस तुमच्या पुढे येणार नाही, चर्चा करणार नाही आणि संवाद होणार नाही आणि त्याच्यातून मार्ग निघणार नाही असं होणार. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भारताच्या रिपब्लिकन पार्टीच्या संविधानाप्रमाणे या पक्षाचा कारभार चालला पाहिजे असा सगळ्या लोकांची इच्छा आहे. तुम्ही जे म्हणता की पैसे लागतात, हे लागतात, पैशाचा विषय नाही, आमच्याजवळ पैसे नाही, माझ्याजवळ तर 1 रुपया नाही, मी 1 रुपया कमाई करत नाही, परंतु मोठे मोठे कार्यक्रम आणि सगळ्या गोष्टी आम्ही घडवून आणतो. हाही कार्यक्रम घडवून आणण्याला आम्ही प्रयत्न केलेच. अर्थात कुंभे साहेब तिथे आहेत, त्यांच्याच आदेशाने आणि त्यांनाच विनंती केल्यामुळे आम्ही ते करू शकलो. कारण आपल्याला जर काही करायचं असेल तर शिस्त आणि पक्षाची बांधणीच्या त्या जे काही नियमावली आहे किंवा जे काही धोरण आहे त्याच्या मार्गानेच आपल्याला जावं लागेल. असं उटमसम काही असं करून जमणार नाही. म्हणून आम्ही कुंभे साहेबांना रिक्वेस्ट केली, त्यांनी ही गोष्ट मान्य केली. हीच गोष्ट जर महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी मान्य केली ते एक मोठं अधिवेशन पुढच्या काळात होऊ शकते. आम्ही त्याच्यासाठी वाटेल ती मदत करायला तयार आहोत. एक शक्ती उभी करा, राजकारणामध्ये तुम्ही शक्ती उभी केली तर तुमचं मूल्य होईल, नाही तर होणार नाही. नाहीतर मग पुढच्या काळामध्ये जसं गवई साहेब 2 वेळा लढले,
आणि पडले, परत एक वेळा लढतील आणि पडतील. हे पडण्याचं राजकारण कशाला करायचं? पडण्याचं राजकारण कसं करायचं? पर्सनल जी गवई साहेबांची आम्ही चर्चा केला, आमच्या लक्षात आलं की परिस्थिती फार वाईट, हा पक्षही नष्ट होऊन राहिला होता. आता या चार चौघात सांगण्याच्या गोष्टी नाहीत, पण पक्ष ज्या आम्ही मातृसंघटनेच्या बाता मारतो ना इकडे तिकडे चळवळीमध्ये, सभा संमेलनामध्ये, तर हा पक्ष देखील नष्ट होत होता. या पक्षाला वाचवणारे लोक पुढे आणले गेले आणि मोठा त्याच्या मागे कांड आहे. आणि हा बाबासाहेबांचा पक्ष वाचला कसा तरी, आणि ते कशा तरी पद्धतीनं चालवत आहे. गवई साहेबांचं अभिनंदन मी यासाठी करीन, लोक शिव्या देत राहतात, विरोध करत राहतात, पण मी गवई साहेबांचं अभिनंदन यासाठी करीन की त्यांना काँग्रेसनी तिकीट देऊ केली लोकसभेची, राष्ट्रवादीने देऊ केली, घरी चक्रा मारल्या त्यांच्या, आणि याच्यावर उभे राहा तुम्ही. पण तो पठ्ठा उभा नाही राहिला. एक खासदार की त्यांनी ठोकरून दिली. कशासाठी? बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षावर मी लढेन. हा पक्ष जर माझ्या बापानी उभा केला असता, दादासाहेब गवईंनी उभा केला असता, तर कदाचित मी तो विकला असता, संपवला असता. परंतु हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे आणि मी या पक्षाच्या चिन्हावरच लढवणार. ही जी खंबीर भूमिका आहे तिला महाराष्ट्रातून आणि देशातून भक्कम पाठिंबा मिळाला पाहिजे. कारण एरवी मला असे नेते दिसत नाही. नाव रिपब्लिकन पार्टीचं घेणारे लोक पंजा आणि चक्रावर आणि कमळावर लढवलेले आहेत. मी त्या नेत्यांचे नाव नाही घेणार, परंतु गवई साहेबांनी 2 वेळा खासदारकी नाकारली आणि कदाचित याही वेळेला ती स्थिती येईल आणि त्याही वेळेला ते नाकारतील. म्हणजे त्यांनी बलिदानाचंच राजकारण करायचं आणि जनतेने काय शिव्या देण्याचं राजकारण करायचं. कुठेतरी सॅक्रिफाय व्हावं लागेल. राजकारणामध्ये काही गोष्टीसाठी तडजोडी या कराव्या लागतात. मग नंतर या तडजोडीमधून येणारा कालखंड ठरवेल की राजकारणाची दिशा काय असेल. आज तुमच्या आमच्या हातात काही नाही. रिपब्लिकन पक्षाला फक्त बळ द्या, येणारा काळ आपला असेल, एवढं मी बोलतो. थांबतो. जय भीम, जय भारत.